की आजच्या ढापळरूपी केंद्रावरून शीळ्याभाषी बातमी पुढील प्रमाणे. मुतपाडे येथून येणारी बस येसगाव पुलावर केळीच्या सातड्यावरून घसरून बसने 4 कोलांड्या घेतल्या. बस सरस्वती नदीत गेल्याने तिथे एक अशक्त माणसाने आपला करदोडा बसच्या शिडीला बांधून प्रवासी सुरक्षित काढला. त्याने या क्षणाचा विलंब न केल्याने धाडसा बदल एसटी मंडळाने त्याला एक हात रुमाल देऊन सत्कार केला. काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पिंजावडी शाळेच्या भेट दरम्यान येत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरच्या दिशेने लहान मुलांचा पतंग उडवण्याचा दौरा गुरुफटाला. मात्र साहेब 3 तास उशिरा आल्याने शालेय शिक्षक प्रेमी दीपक बाबा शेलार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. काल नाशिक जिल्ह्यात आदिवासी भवन येथे विनाकारण अधिवेशन आयोजित केले होते. त्या प्रसंगी अपंग लोकांचे डान्स साजरे झाले. या सोहळ्याला पाहण्यासाठी मालेगावहून बरेच आंधळे गेले होते. या कार्यक्रमाच्या ठिकाणी काही मुख्य व्यक्तींनी भाषण केले. मात्र बहिरांनी ऐकायला नकार देऊन निषेध केला. जानेवारीचा महिना संपत आला, अजून मात्र पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान पाऊस नाही झाला तर शेतकरी वर्गाला उपास मारण्याची वेळ येईल. मात्र पिंजावडी परिसरात पाऊस पडून देण्याची हमी श्री मुख्याध्यापक सोनवणे सर व शेळके सरांनी आश्वासन दिले आहे. त्याबद्दल नवाब मंसुरी यांनी सरांचे आभार व्यक्त केले. चंदनपुरी यात्रा उत्सवादरम्यान जिलेबीचे भाव वाढल्याने हजारो लोकांना दर सोसावी लागत आहे. मात्र ती कमी करण्यासाठी गोंधळात मटण खाऊ शकता पर्याय ग्रामपंचायतीने दिला. राजेंद्र शेलार यांनी खोदत असलेल्या विहिरीतून अचानक पेट्रोल येऊ लागल्याने राकेश शेलार यांनी गुपचूप विक्री चालू केल्याने घोटाळा उघडकीस आला. चौकशी अहवाल मंजूर करण्यात आहे. आता हवामान अंदाज. पिंजावडी वेधशाळेच्या अंदाजानुसार आता कालखंड बदलत असल्याने यापुढे महाराष्ट्रात उन्हाळ्यात ऊन, पावसाळ्यात पाऊस आणि हिवाळ्यात थंडी राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. नमस्कार.